नमस्कार, मी शुभांगी कोपरकर. माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज एक अक्षरगणवृत्त सादर करणार आहे. आपल्याला माहितीच आहे की अक्षरगणवृत्तांमध्ये काही वृत्त ही आवर्तनी असतात आणि काही वृत्त ही अनावर्तनी आहेत. आवर्तनी वृत्तांमध्ये लगावलीचे तसेच खंड असे पुन्हा पुन्हा येतात आणि त्या खंडांची आवर्तनं होतात. म्हणजे जसं स्त्रग्विणीमध्ये गालगा 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 गालगा. तर अशा प्रकारे एकच प्रकारचा खंड पुन्हा पुन्हा आला की त्याला आपण आवर्तनी वृत्त म्हणतो. अनावर्तनी अक्षरगणवृत्तांमध्ये मात्र जरा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्रस्व-दीर्घ अक्षरांच्या क्रमवारीची अशी रचना असते. त्यापैकीच एक आज सादर करते वसंत तिलका. याच्यात प्रत्येक ओळीमध्ये अक्षरसंख्या असते 14 आणि लगावली बघा कशी आहे. गागाल गाल ललगा ललगा लगागा. कुठलंही आवर्तन नाही आहे ह्याच्यामध्ये. परत एकदा ऐका. गागाल गाल ललगा ललगा लगागा. याचं उदाहरण सांगायचं झालं तर थोडं परत पृथ्वीवृत्तासारखंच थोडं जुन्या काळचं उदाहरण मला द्यावं लागेल. जसं की आपल्याला एक सुभाषित आठवत असेल. येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करिशी अनेक, हे मूर्ख यास किमपि हिनसे विवेक, कोकिल वर्ण बघुनी म्हणतील काक. तर असं हे वसंत तिलका वृत्त आहे. या वृत्तातली माझी एक रचना आज ऐकवणार आहे, जी थोडी सामाजिक विषयावरची आहे. आणि विषय असा आहे की कुणीतरी एक जण नशीब आजमावायला म्हणून शहरात आलेला आहे. गावाकडची ओढ अजूनही मनात कायम आहे, पण शेवटी शहरात राहण्यामुळे त्याच्या विचारात कसा बदल होत जातो आणि मग शेवटी कशा मनस्थितीत तो पोचतो हे सांगणारी ही कविता ऐका. वसंत तिलका या अक्षरगणवृत्तामधली. कोठील कोण कुठला शहरात आला, गर्दीमध्ये मिसळला हरवून गेला. आहे पुढे पसरली घनघोर वस्ती, नाहीत आप्त सगळी परकीच नाती. प्रत्येक येथ दमतो थकतो श्रमाने, चिंता सदैव करतो मरतो मनाने. पैसा किती कमवतो इतकेच पाही, आहे कशात सुख ते कळलेच नाही. वाटे कशास जगणे असले असावे, काहीच ना गवसते नुसतेच दावे. चक्रातले भरडणे नशिबास आले, जावे पुन्हा परतुनी मनही म्हणाले. स्पर्धेत रोज तरीही नुसता पळाला, निंदा करीत रमला इथलाच झाला. बोले नको खुरटणे नशिबी मुलांच्या, स्वप्नात रोज मगये परदेश त्याच्या. स्वप्नात रोज मगये परदेश त्याच्या. अशी ही वसंत तिलका या अक्षरगणवृत्तातली कविता तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये लिहून जरूर मला सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.